श्री स्वामी समर्थ. आला आहेस, स्वागत आहे तुझे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. हे बघ, तुला देखील पडली आहे पैशाची गरज. होय रे, मला माहीत आहे. मीच तुला हे दिवस आणले आहे. अरे नको भेऊ, मी आहे तुझ्या पाठीशी. हे दिवस तुझे जातील. नको भेऊ, मी आहे तुझ्या पाठीशी. तुझ्याकडे पैसे येतील. तुझ्याकडे खूप सारे पैसे येतील. या आशेने तू हा व्हिडिओ क्लिक केला आहेस. मला माहिती आहे रे सर्व. नको भेऊ. हे बघ, मी काही तुला एक गोष्ट सांगतो. आज तू कमेंटमध्ये ऐक, नीट ऐकव. आज तू कमेंटमध्ये 520 असे कमेंट कर आणि त्याबरोबर जय श्री स्वामी समर्थ असं बराबर जे म्हणलो आहे तेवढे लिहू. आणि चल तर माझे मन आज का आहे ते ऐकून घे. पूर्ण ऐकून घे. तुला याचा नक्कीच लाभ होणार आहे. हे बघ, तुला आता पैशाची गरज पडली आहे. ती कोणत्या कारणाने पडली आहे मला हे देखील माहीत आहे. मात्र हे बघ, आता ती पैशाची गरज तुला दवाखान्यात असो, या घरातील अनेक गोष्टीबाबत असो, या तुझ्या व्यवसायासाठी असो, नक्कीच तुला पैशाची गरज पडली आहे. अरे तुला माहीत आहे का, तुझ्या जी मागील काळात तुझ्या देखील जवळ पैसे आले असतील. हे बघ, तुझ्याकडे जेव्हा देखील पैसे येतील, तू पैसे जास्त खर्चत जाऊ नकोस. पैसे वाचवतील तर तुला ते पैसे अडचणीच्या वेळी पैसे तुला वाचवतील, हे लक्षात घे. पैसे कधीही अफाट खर्च करू नको. माझे लक्ष राहते तुझ्यावर, सर्वांवर लक्ष राहते. जो सर्वात जास्त पैसा खर्चतो, अरे मी सर्वांना देऊन बघतो रे. नको भेऊ, मी सर्वांना देऊन बघतो. कोण किती कसा पैसा खर्चतो मला ठाऊक असते. त्यामुळे मी सर्व काही अति केल्यानंतर मी पैशाची गरज भासवत असतो. आणि हे बघ, अति केल्यानंतरच भासवत नसतो. काहीतरी तुझी चूक असेल म्हणून तर मी तुला पैशाची गरज आणलो आहे. हे बघ, पैशाची गरज तुला मी का आणलो आहे माहीत आहे का? तू काहीतरी चूक केला असतील, तू आठवून बघ, त्यात सुधारणा कर. आणि हे बघ, पैसे आल्यानंतर सर्व काही अफाट पैसे खर्च करू नकोस. माझ्या या गोष्टी लक्षात घे. पैसे नसणे ही तात्पुरती स्थिती आहे आणि गरिबी असणे ही मानसिकता आहे माणसाची. म्हणून कधीही पैसे नसल्यानंतर नाराज होऊ नको. कर काहीतरी उलाढाला. तुला ही जिंदगी कशी तर सुधारायची आहे ना. आणि हे बघ, काही अडचण आली असली तर फक्त माझं नाव घे, श्री स्वामी समर्थ. बराबर ना. भेटूया आणखी का नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.